च्या वतीने आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल। शनिवार वाघ साहेब आपण सुद्धा यायचे व्यासपीठावर। त्यानंतर बाळू उघडे आपणास विनंती आहे की आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल। मॅच ऑन बॅटिंग करताना विनोद डॉट नंतर षटकार आला बघा। जनरेटर व्हॅनच्या मागे सुद्धा काही खेळाडू आहेत, त्यांना विनंती करतो प्लीज रिक्वेस्ट। आणखीन एक तोच फटका खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफ कडे फिल्डर उभा आहेत। यस व्हेरी गुड कॅच, फलंदाज होईल बाद। तर विकेट इथे जरूर मिळाले बघा। जुम्मा पट्टी माथेरानवरून हा संघ येणार आहे आणि आपल्या पनवेल परिसरातील श्री गणेश वलप हा संघ त्यांच्या विरुद्ध असेल। तर त्यांना रिपोर्टिंग फक्त करा, कारण आता ज्या पद्धतीनं सामने सुरू आहेत, दत्ता बसमा असतील, आमचे संभाजी चौधरी, मोहन चौधरी असतील, गुड्डू चौधरी, मनोज चौधरी असतील, नारायण चौधरी, संभाजी चौधरी, मंगेशजी चौधरी आणि संपूर्ण डिंग डॉंग ग्रुप धोदानीची ही सर्व मॅनेजमेंट आज पहिली रात्र डॉट षटकार विकेट बाद झाला। फलंदाज विनोद आणि आता क्रमांक 3 वर बॅटिंग करताना वारदोलीकडून अविनाश। मॅच ऑन आज आपला आदिवासी समाज या भव्य दिव्य स्पर्धेचा आनंद घेतो आणि आम्ही कुठे कमी नाही हे दाखवून देत असताना टेनिस क्रिकेट मध्ये ओ गुड बॉलिंग दिशा टप्पा विभिन्नता होती। रायगड प्रीमियर लीग RPL संपन्न झाले आणि तिथे आदिवासी समाजाचा आपण एक प्रेक्षणीय सामना पाहिला आणि तिथे सुद्धा आपल्या खेळाडूंना एक वेगळी छाप टाकली, ही सुद्धा आम्ही आठवण करून देऊ। 4 चेंडूचा खेळ संपला, धावा 6 रन्स। बॅटिंग करताना टीम जय वाघोबा वारदोली। शरद 4 चेंडू, धावा दाफलकावरती 6। ऑफ स्टंपला चेंडू, प्रचंड वेग होता, डॉट बॉल आणि पंचांचा इशारा आला, थोडा नजरेआड आहे आमच्या आणि इथे इशारा आलाय व्हाईट बॉल। काही आमचे ग्रामस्थ आलेत, काही पाहुणे आलेत, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि तुम्हा सर्वांच्या माहितीसाठी पहिल्या फेरीतील तिसरा सामना सुरू आहे। 10चा लॉर्ड्स आहे आज, धावसंख्या 7 रन्स। नेक्स्ट बॉल शरद पुन्हा सज्ज होईल, ओ गती कमी केली, पॉइंट कडे, गुड फिल्डिंग, थांबवले, धाव सोडण्याची तयारी, बॅकअप रेडी होता, गॅदर केला तिकडे। धावसंख्या आपण पाहतो डॉट, काहीच धावा नाहीये धावफलकावर। लहान मुलं बघा, मुली सुद्धा गर्ल्स बसा, आपण स्टेजवर बसा। जनरेटर वाहनच्या बाजूला सुद्धा लहान मुलं आहेत, त्यांना विनंती करेन आपली काळजी घ्या, आपण जनरेटर सेवा आपल्यासाठी तत्पर आहे। धावसंख्या 7। नेक्स्ट बॉल, ओ गती कमी केली, गुड बॉलिंग आणि आता थांबवले शरदनं। बॅटिंग करताना अविनाश 2 चेंडू डॉट खेळला, मात्र तो प्रयोग करता आला नाही। बघा टीम मीटिंगची परवानगी नाहीये, पंचांनी सांगितलं डोंट, अजिबात टीम मीटिंग नाहीये, 2 षटकानंतर घेऊ शकता आणि अगदी मैदानावर ड्रिंकची सुविधा करण्यात आली, तुम्हाला कुठेही जायची गरज नाही। अगदी इमर्जन्सी पाणी पाहिजे असेल पंचांना कॉल करा आणि तुम्ही बिंदास, तिथे आम्ही खड्डा तिथे केला आणि ड्रिंकची व्यवस्था तिथे करण्यात आलेली आहे। बघा जुम्मा पट्टी आणि श्री गणेश वलप टॉस होणार आहे, सूचनेकडे आपण लक्ष द्या। जुम्मा पट्टी आणि श्री गणेश वलप इनिंग ब्रेक मध्ये काही करून टॉस होणार आहे। धावसंख्या 7 रन्स। शरद ओव्हर नंबर 2 वासुदेव आलाय, गोलंदाजी करताना मोठा गाव धोदानी संघाकडून षटक हातळते। ओव्हर नंबर 2 धावा धावफलकावरती 7 रन्स। संजय भगत धोदानीच्या आमचे मान्यवर, चला मॅच ऑन करतो आपण। 7 धावा, ओ गती कमी केली, ड्राइव्ह करतो डीप कडे, फिल्डर आहे तिथे, गुड फिल्डिंग, आउटफील्ड चांगले, अगदी गाडेश्वर धरणापासून काही अंतरावर असलेलं हे सुंदर मैदान, समोर काही अंतरावर माथेरानचा निसर्गरम्य परिसर, काही अंतरावर सह्याद्रीच्या डोंगर रांगा आणि निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे सुंदर मैदान, थंडगार हवा सुद्धा, क्लायमेट अतिशय छान आहे आणि पर्व तिसरं डिंग डॉंग ग्रुप धोदानी। मॅच ऑन आहे, 8 धावा दाफलकावरती।
समोर खेळण्यासाठी सज्ज होईल अविनाश. ओ लाईन ओळखली, आक्रमक पवित्रा. पुन्हा एकदा वासुदेव कमबॅक करून देतोय. गुड बॉलिंग वासुदेव. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सुरू असलेला सामना आपण जरूर पाहतोय. वारदोली विरुद्ध मोठा गाव धुळदाणी आणि आमचे सन्मानी पाहुणे राघू घोटे साहेब असतील, त्यांचं योगदान राहिलं. लॉफ करण्याचा प्रयत्न अंतर्वर्तुळामध्ये पकडला झेल. ओ गुड कॅच. बॅट्समन आउट. टॉस साठी फक्त 2 वेळा कॉल होईल आणि त्यानंतर वारंवार कॉल होणार नाही. एक कॉल आम्ही ऑलरेडी केला, दुसरा फायनल कॉल असेल आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. फक्त 2च वेळा नाणेफेकीसाठी आम्ही कॉल करणार आहोत. पुढच्या दोन्ही संघांनी सूचनेकडे लक्ष द्या. मॅच ऑन. एकूण धावा दाफलकावरती 8. बॅटिंग करताना टीम जय वाघोबा वारदोले. ओ पुन्हा संधी. यष्टीरक्षक गेले तो. हो सेलिब्रेशन. आणखीन एक विकेट. गुड कॅच. बाद झाला फलंदाज विनोद, बाद झाला विनाश, बाद झाला धनेश आणि क्रमांक 5 बबन. करण आणि बबन ही जोडी मैदानावर बॅटिंग करताना जय वाघोबा वारदोली. प्राप्ती लाईव्ह इव्हेंट या स्पर्धेचा आपण पाहतो लाईव्ह प्रक्षेपण. अगदी संपूर्ण टीम डिंग डॉंग ग्रुप धुळदाणी. पर्व 3. ओव्हर नंबर 2. धावा दाफलकावरती टोटल 8. मॅच ऑन. नेक्स्ट बॉल वासुदेव ऑन साइडला भिरकवला, तिकडे कोणी नाही, क्षेत्र खाली आणि आलाय चौकार. चाळीस 50 धावा एक फायटिंग स्कोर असतो. वासुदेव पुन्हा पूल केला, फाईन लेगला, बॅक टू बॅक दुसरा चौकार. आणि बबननं त्याचा खेळ दाखवला. बघा टॉस साठी शेवटचा कॉल, पंचांचा इशारा येतोय. टॉस साठी आम्ही शेवटचा कॉल केलाय. लक्ष द्या. जुम्मा पट्टी आणि श्री गणेश वल्लभ. आता टॉस साठी कॉल होणार नाही, आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. फर्स्ट राऊंड मॅच नंबर 4 जुम्मा पट्टी आणि श्री गणेश वल्लभ. मॅच ऑन. 10:30 वाजलेत आणि आपण पाहतो क्रिकेट प्रेमींचं लक्ष या स्पर्धेकडे. 2 षटकानंतर एकूण धावा 16. वरत ओव्हर नंबर 3. पहिला चेंडू वेगवान आणि हा डॉट बॉल. एखादा डॉट चेंडू सुद्धा दबाव वाढवणार असतो. IPL वन डे क्रिकेट असो, आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो, एखादा डॉट बॉल सुद्धा मॅच मध्ये खूप काही सांगून जातो आणि तिथे ती गोलंदाजी करतो वरत. ओव्हरचा टॉस चेंडू ड्राईव्ह केला, शॉट वेगानं, चेंडू फरार आणि मिळतील धावा 4 चौकार.
धावसंख्या 20-20. बॅटिंग करताना संघ आपण पाहतोय जय वाघोबा मारदोली संघाची धावसंख्या 20. मॅच नंबर 3. ओहो, ड्राईव्ह होत असताना डीप कडे फिल्डर आहे तिथे शॉर्ट स्क्वेअर लेगला सिंगल मिळणार. बॅटिंग करत असताना पुन्हा पाहूया वरद शॉर्ट चौकार सिंगल आणि धावफलक टोटल 21-21. डिंग डॉंग ग्रुप धोदानी आणि आज आपण पाहतोय 12व्या खेळाडूंना सुद्धा कूलर आहेत. आयवा कॅचला 3 रात्रीच्या आयवा कॅचला वेगळं प्राइज आहे आणि त्यानंतरच्या 3 रात्रीमध्ये सुद्धा आयवा कॅचला आपण वेगळं पारितोषिक देणार आहोत. धावसंख्या 21-21. पुढचा चेंडू समोर ठेवला ऑफ स्टंपच्या बाहेर. पंच आमच्याकडे वळलेत. व्हाईट बॉल. धावफलक बॅटिंग टीम वारदोली संघ पोहोचला. एकूण धावा 22-22. बॅटिंग करत असताना स्ट्रायकर एंडला बबन आणि बॅटिंग करताना आपण पाहतोय करण सलामीवीर आहे. नॉन स्ट्रायकर एंडला समोर ठेवला. पूल केला ताकदीनं. गॅप शॉट. फिल्डर आहे तिथे सिंगल. गुड फिल्डिंग. गॅदर चांगलं केलं. चांगलं कॉन्ट्रीब्युशन देत असताना दोन्ही संघ आपण पाहतो आतापर्यंत पहिलं सत्र. बॅटिंग करताना टीम आपण जरूर पाहिलं जय वाघोबा वारदोली. मॅच नंबर 3 आणि आज 10चा लॉट्स आपण आजच्या रात्रीमध्ये खेळवतो. धावसंख्या टोटल 23. षटक क्रमांक 3. टॉस साठी आम्ही फायनली कॉल केला. आता कॉल होणार नाहीये. वरद घुटे लॉफ केलाय. लॉंग ऑफ कडे फिल्डर आहे तिथे. गुड कॅच. बॅट्समन आउट. फिल्डर होते. कोणती चूक केली नाही आणि लक्ष्मण पकडला झेल. सिक्सर मारा. षटक क्रमांक आपण पाहतो वरद घुटे आमचे स्कोरर मित्र सुद्धा आहेत. 2 मॅच मध्ये त्यांनी चांगली स्कोरिंगची भूमिका दाखवली आणि आज आता आमच्या समोर जॉईंट आहेत आमचे स्कोरर मित्र गुड्डू जे आमचे आयोजक आहेत. गुड्डू वरद आता गोलंदाजी करतोय. वरदचे षटक. लास्ट बॉल असेल वरद. धावफलकावरती टोटल 23. बॅटिंग करत असताना जय वाघोबा वारदोले. सामना सूर्य. गती चांगली होती. वरदनं ओळखलं. नियंत्रित गोलंदाजी. दबाव निर्माण केलाय. धाव बाद करण्याची संधी होती. आमचे दत्ता भस्मा असतील संभाजी चौधरी दोन्ही ऑफिशियल्स अगदी वेळेला महत्व देतात. जर जितूबाई आज जर आपण अशा पद्धतीने सामने संपवले तर 1.5-2 पर्यंत मॅचेस कंप्लीट करण्याचा आपला टार्गेट असेल आणि जेवढ्या लवकर स्पर्धा सुरू होईल ना तेवढा आयोजकांचा त्रास लवकर कमी होतो. आज आपण टार्गेट ठेवूया जर आपण 5 मॅचेस 12 पर्यंत जितूबाई कंप्लीट केल्या तर पुढे आपण सुरळीतपणे पुढचे 4 मॅचेस कव्हर करू आणि 2 वाजेपर्यंत मे बी नाईट स्पर्धा 1.5 ते 2 ठीक आहे आणि त्यानंतर जर डिले झाला तर आयोजकांना तो जागरणाचा त्रास होतो. सर्वांना दुसऱ्या दिवशी काही नित्य नियमाप्रमाणे कामं असतात. काहींना नोकरीवर जावं लागतं. काहींचा कुटुंबाची जबाबदारी असते. काहींचा व्यवसाय असतो आणि उद्या आम्हाला दत्ता भस्मा यांनी सांगितलं आपण 7 ते 7:30च्या मध्ये पहिला चेंडू फेकू आणि त्यासाठी आपण वचनबद्ध असू. बघा कॅप्टन आले. धन्यवाद देतो. जुम्मा पट्टी आणि श्री गणेश वल्लभ. टॉस होईल. लास्ट ओव्हर. धावा 24. राजेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं फुटवर कमालीचं अपील झालं. प्रचंड वेग होता. असं म्हटलं जातं का बैलगाडीचा एक वेगळा वेग असतो. अल्टो कारचा वेगळा वेग असतो. टाटा पंचचा एक वेगळा वेग असतो आणि फेरारीचा एक वेगळा वेग असतो आणि प्रत्येक गोलंदाज जेव्हा वेगवान गोलंदाजी करतो त्याच्या प्रत्येक चेंडूचा एक वेगळा वेग असतो आणि त्या वेगळ्या धाटणीचे चेंडू हाताळतो राजेश. पॉइंट कडे ढकलण्यात फिल्डर आहे तिथे सिंगल मिळणार. धावफलक पुढे सरकेल. एकूण धावा आपण पाहूया. बॅटिंग करताना संघ पोहोचलाय 25-25. मॅच ऑन एम. सामना सूर्य. मॅच नंबर 3.
बघा इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल, पंचांचा इशारा येतोय. सामना सुरू असताना मैदानामध्ये कुणी वाहने आणू नका, आपल्याला डिसिप्लिन मेंटेन करायचे. काही आपले आयोजक असतील त्यांना आम्ही सूचना करतो. धावा दाफलकावरती 25. बघा सामना सुरू असताना आपली कुठल्याही प्रकारे वाहने मैदानामधून ट्रॅव्हल करू नका. ओ समोर ठेवला डीप स्क्वेअर लेगला, ड्राईव्ह होत असताना सिंगल. 2 धावेसाठी बॅकअप रेडी होतं. 2 धावा चलत गतीने पूर्ण होतील. क्षेत्ररक्षण करा. 3 धावेची भूक होती आणि या 2 धावेनं धाव फलक टोटल एकूण धावा पाहू शकतो आपण 27. 27 ऑन बोर्ड. 27 धावा धाव फलकावर. सामना सुरू आहे. बॅटिंग करताना जय वाघोबा वारदोली. मॅच नंबर 3. पहिला सामना जिंकला दामू 11 टाऊरवाडीनं. दुसरा सामना जिंकला लगान 11 नम्राची वाडी. आणि आता तिसरा सामना जय वाघोबा वारदोली मोठागाव धोदाने. चला मॅच ऑन ठेवा. सुंदर स्पर्धा आहे. वेळेला आपण महत्व देतो. सुंदर लाईट्स आहेत. आउटफील्ड चांगले. सुंदर मैदान सुद्धा. फुल टॉस चेंडू फायदा उठवला, पाठवलाय. बिग 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 शॉट. षटकार. संगीत बबननं षटकार दाखवला आणि धावा दाफलकावरती 33. आणखीन एक प्रार आणि डीप कड्यात फिल्डर. गुड कॅच. वरदनं कोणती चूक केली नाही. ब्रिलियंट कॅच. धावसंख्या टोटल 33. टार्गेट सेट करायचं. अजूनही या ओव्हर मधील चेंडू आपण पाहिलं. लास्ट बॉल. बॅटिंग टीम जय वाघोबा वारदोली. धावा झाल्या 33. 33. मॅच ऑन आहे. राजेशला पाहूया. नेक्स्ट बॉल. ओ ड्राईव्ह करतो डीप कडे. लॉंग ऑफला फिल्डर आहे. सिंगल. निघाले 2 धावेसाठी. प्रयत्न तिथे नक्कीच होईल. मिसफील्ड. 2 धावा. 3 धाव्यासाठी प्रयत्न आणि इझिली 3 धावा. थोडस ताळमेळ बिघडलं आणि 3 धावेनं +3. 33 +3 36. 37 करायचे. चला नारायण चौधरी आपण टॉस करूया. जुम्मा पट्टी आणि श्री गणेश वल्लभ. टॉस आपण लगेच करतोय. दोन्ही कॅप्टन या मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस होईल आणि मॅच नंबर 4 टॉस करूया. जुम्मा पट्टी आणि श्री गणेश वल्लभ. आता कॉल ऑलरेडी झालेला आहे. एक कॅप्टन प्रेझेंट असेल आणि समोरचा कॅप्टन नसेल तर जो कॅप्टन प्रेझेंट आहे त्यांना आपण टॉस विन डिक्लेअर करू. हॅलो. जुमापट्टी संघाचा संघनायक आणि श्री गणेश फणसवाडी वल्लभ संघाचा संघनायक आलाय. तर जुमापट्टी संघ आपण या ठिकाणी यायचं बघा. नाणेफेक केली जाईल आणि व्यासपीठावर एक सन्मान या ठिकाणी केला जातोय. बाळू उघडे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी जानू घुटे आपणास विनंती करतोय की आपल्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी बाळू उघडे यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. त्यानंतर शनिवार वाघ आपण कुठं असेल तर आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. ग्रामस्थ मंडळ धोदानी आजूबाजूला जर ग्रामस्थ असेल तर आपण या. आपली स्पर्धा आहे आणि या स्पर्धेचा आनंद आपण या व्यासपीठावरून घ्यायचा आहे. पुन्हा एकदा मी जुमापट्टी संघाला विनंती करेन की शेवटचा पुकार. पहिली इनिंग या ठिकाणी संपली गेली आहे. अद्यापही आपला संघनायक या ठिकाणी उपस्थित झाला नाही आहे तर आपण लगेचच या. नाणेफेक केली जाईल. आज बऱ्याच संघांना उशीर दाखवलाय. उद्या ही स्पर्धा वेळेत चालू होईल याचा आपण भान ठेवा. अन्यथा प्रत्येक संघाला आम्ही या ठिकाणी पॅनलाइज करू. आज पहिला दिवस होता आणि आज स्पर्धेचा पहिल्या दिवशी कुठेतरी या स्पर्धा उशिरा चालू झाली आहे.
चला लगेचच आपण मोठा गाव संघ आपण सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवून द्यायची आहे. ओर टू सागर मांडवकर. चला जुम्मा पट्टी आणि श्री गणेश वल्लभ टॉस आपण करणार आहोत. दोन्ही संघ या सूचनेकडे लक्ष द्या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्यात एक कॅप्टन असेल आणि एक संघनायक नसेल तर जो संघ प्रेझेंट आहेत त्यांना आपण टॉस विन डिक्लेअर करतो. मॅच नंबर 4 चा टॉस आपण काही वेळातच पेंडिंग ठेवलाय. तर विनिंग टार्गेट आहे 37 रन्स टू विन. चला मॅच ऑन करा. सूचना आहेत आपल्याला. तर 37चं टार्गेट मॅच नंबर 3. तर जुम्मा पट्टीच्या कॅप्टनला शेवटचा कॉल आहे. जर वेळेमध्ये आपण आला नाहीत तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल कारण ऑलरेडी खूप उशीर झालाय आणि काही जर जेन्युइन रिझन असेल तर आम्ही समजू शकतो. मात्र इनिंग ब्रेक मध्ये टॉस झाला नाही तर आपल्याला सूचना आहे. हॅलो. निश्चितच आपण पाहतोय पहिल्या इनिंग मध्ये चांगली गोलंदाजी मोठा गाव संघाने केली. फलंदाजी करत असताना 24 चेंडू आणि विजयासाठी 37 धावेची गरज. पिवनचं पहिलं षटक संदीप गोलंदाजी मार्कवर सज्ज वारदोली संघाकडून. प्रत्येक सामना अगदी चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळतोय. यावेळी लेफ्टी राजेश घोटे यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चांगली लाईन लेंथ यावेळी गोलंदाज संदीप कडून पाहायला मिळते. पहिला चेंडू डॉट आलाय. दुसराही चेंडू त्याच पद्धतीचा फेकला जातोय. याही चेंडूवर मात्र कुठल्याही पद्धतीचा जुमापट्टी संघ शेवटचा पुकार आपण यायचं बघा. लगेचच नाणेफेक केली जाईल. प्रत्येक संघ पहिल्या इनिंग मध्ये नाणेफेक होणं बंधनकारक आहे. संदीपनं आतापर्यंत गोलंदाजीमध्ये फार चांगलं व्हेरिएशन दाखवले. 3 चेंडू आलेत. 3 चेंडू डॉट आलेत. पिवनचा पहिल्या षटकामध्ये हाणामारी करणं अपेक्षित असता मात्र या षटकामध्ये गोलंदाजानं केलेली अगदी चांगली कामगिरी आतापर्यंत पाहिली गेली आहे. 3 चेंडू डॉट आलेत. धावफलकावर मात्र कुठल्याही पद्धतीची धाव नाहीये. 24 चेंडू आणि 37 धावेची गरज असताना यावेळी मात्र पहिल्या षटकामध्ये 10 ते 15 धावा होणं अपेक्षित मात्र राजाला मात्र थांबवून ठेवलं गेलंय. नॉन स्ट्राईक फलंदाज आपण पाहतोय ज्ञानेश्वर. या फलंदाजाकडे फार मोठी क्षमता आहे मोठे फटके दाखवण्याची. मात्र स्ट्राईक एंड फलंदाज राजाला मात्र कुठल्याही पद्धतीचा मोठा फटका बॅटला चेंडू आतापर्यंत स्पर्श झाला नाही आणि प्रत्येक चेंडू हा डॉट येतोय. आतापर्यंत कुठल्याही गोलंदाजानं या मॅच मध्ये मिडल षटक फेकलं नाही. मात्र हा गोलंदाज एक चांगली कामगिरी करेल का, मिडल षटक फेकेल का याकडे मात्र नजरा लागल्या गेल्यात. संदीप व्हेरी गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी. यावेळी मात्र अगदी चांगला फटका मारण्याचा प्रयत्न दाखवून दिलाय की हम किसी से कम नहीं है. आणि यावेळी मात्र राजा गुटे बॅक टू द डगआउट.
शरद गुडे इंटर झालाय. पाहायचंय पहिलं षटक यावेळी मात्र निर्धाव फेकेल का हेमंत, आणि यावेळी मात्र पहिलं मिडन षटक हेमंत या गोलंदाजाच्या नावावर. गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. चांगली गोलंदाजी आणि पहिलं या स्पर्धेमध्ये पहिलं मिडन षटक फेकण्याचं काम संदीप या गोलंदाजानं केलंय. एक विकेट आणि 0 रन. अगदी चांगली गोलंदाजी केली आहे. 37 धावा जमवायच्या होत्या मात्र सुरुवात फार चांगली आहे वारदोली संघाच्या गोलंदाजाकडून पाहायला मिळते. ज्या पद्धतीची गोलंदाजी आपण धोदानी संघाच्या गोलंदाजाकडून पाहिली होती. शरदनं पहिलं षटक फेकलं होतं, 7 धावा खर्च केल्या होत्या. दुसरं षटक वासुदेवनं फेकलं, त्यावेळी 9 धावा खर्च. तिसरं षटक वरदनं फेकलं, 8 धावा. मात्र शेवटचं षटक थोडंसं मागणं, 12 धावा आल्या. मात्र त्यानंतर वारदोली संघानं केलेली ही कमबॅकिंग गोलंदाजी महत्वाची ठरू शकेल. अजूनही येणारे 18 चेंडू विजयासाठी 37 धावेची गरज. P1चा पहिलं षटक आपण मेडन षटक फेकत असताना मात्र येणाऱ्या गोलंदाजावर दडपण असेल का हे मात्र पाहावं लागेल. यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट करत असताना मात्र आतापर्यंत कुठली धाव नाही या. मात्र यावेळी लेग बाय स्वरूपात मिळेल सिंगल, आणि सिंगलना अकाउंट ओपन होताना पाहायला मिळतं मोठं गाव धोदानी संघाचे. मोठा गाव धोदानी संघ खऱ्या अर्थाने आज या मैदानावर खेळत असताना फलंदाजी करत असताना ज्ञानेश्वरला चांगली फलंदाजी दाखवावी लागेल. शरद गुटेला आपली फटकेबाजी दाखवावी लागेल तरच कुठेतरी हा सामना विजयाच्या जवळ येऊन पाहायला मिळेल. दुसरं षटक प्रगतीपथावर. यावेळी मात्र लाईन मध्ये थोडस चुकी पाहायला मिळाली आहे. एक अवंतर धावेनं संघाचं धावफलक आता मात्र हळुवार गतीनं पुढे जाताना पाहायला मिळेल. 2 धावा स्कोरबोर्डला लागल्या गेल्यात. पंच आमचे पहा दत्ता भस्मा आणि त्यानंतर संभाजी चौधरी. अगदी सुरुवातीपासून मैदानाच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीची पंचगिरी पाहायला मिळते. गोलंदाज प्रत्येक वेळी जर पाहिला अगदी चांगला वेग पाहायला मिळतोय. अविनाश गोलंदाज पहिला चेंडू लेग बाय एलिया, त्यानंतर वाईट चेंडू आला आणि त्यानंतर मात्र एक वेगवान चेंडू फेकताना पाहायला मिळाला. शरदला थांबवलं गेलंय. त्यानंतर ज्ञानेश्वर सुरुवातीला आलाय, कुठल्याही पद्धतीचा चेंडू फेस केला नाही. मात्र संघाची धावसंख्या अवघी 2 धावा. यावेळी टॅप केलाय चेंडूला. चेंडू मात्र थांबवण्याचा प्रयत्न, मात्र यावेळी चेंडू थांबणार नाही. चेंडू जातोय 4 धावेसाठी. गाड्या काढायच्यात बघा. रस्त्याच्या साईडला जे टेम्पो आहे ते येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना कुठल्याही पद्धतीचा अडथळा होणार नाही याचा आपण भान ठेवा. पार्किंग साठी खाली जागा आपण या ठिकाणी केलेली आहे. प्रत्येक प्रेक्षकांना विनंती आहे की आपण येणाऱ्या गाड्या आपण योग्य त्या जागेत पार्क कराव्यात. कुठलाही अडथळा या ठिकाणी होता कामा नये. जुम्मापट्टी संघ आला असेल तर टॉस साठी या लगेच. जुमापट्टी संघ आलाय का आम्हाला या ठिकाणी सांगायचं बघा. आयोजकांना सांगा, अन्यथा आपल्याला लगेचच या नाणेफेक या ठिकाणी केली जाईल. यावेळी बराच वेळ चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक सतोच्या फलुत्रूवर यावेळी चेंडू गॅजेट करतोय. फलंदाज शरद बॅक टू द डगआउट. डिसिजन लगेच द्या, कारण इनिंग ब्रेक मध्ये टॉस नाही झाल्यामुळे आम्ही ओपिनियन घेणार नाही. वल्लभची कॅप्टन या. श्री गणेश वल्लभ. सामना सुरू राहील. टॉस करतो आपण.
आलेल्या सर्व पाहुण्यांचं मान्यवरांचं सहर्ष स्वागत. टॉस करतोय. कॉल केल्यानंतर टॉस आपण पाहतो लगेच होईल आणि डिसिजन तिथेच द्या. टॉस जिंकल्यानंतर 4 षटकं 20 मिनिटं मॅच ऑन आहे. डिंग डॉंग ग्रुप धोदानी सुंदर स्पर्धा. आज नारायण चौधरी आपण वेळेला प्रामुख्याने महत्व देतो. टॉस जिंकलाय श्री गणेश वल्लभ. नाही जुम्मापट्टी डिसिजन नाही इथेच स्पर्धेचा नियम आहे. तुम्ही इथून इशारा करा टॉस जिंकल्यानंतर. जुम्मापट्टी सहकारी तुम्ही टॉस जिंकलाय. तुमचे खेळाडू सांगतात निर्णय पेंडिंग. मात्र स्पर्धेचा नियम आहे तुम्हाला डिसिजन इथेच द्यावं लागेल. तर यस जुम्मापट्टीनं टॉस जिंकला. बॅटिंग ते करणार. धन्यवाद. निश्चितच आपण पाहिलं तर स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. फलंदाजी करण्याचा निर्णय 7 धावा स्कोरबोर्डला लागल्या गेल्यात. विजयासाठी 37 धावेचं लक्ष समोर असताना 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला गेलाय. पहिलं षटक मेडन फेकलं होतं गोलंदाज संदीपनं आणि दुसऱ्या षटकामध्ये अविनाशनं 7 धावा खर्च केल्यात. भरत हा फलंदाज बाद झाला मैदानामध्ये. अजूनही ज्ञानेश्वर जो सलामीला आलाय तो ज्ञानेश्वर मैदानाच्या आतमध्ये त्याला साथ देत असताना रोहिदास एंटर झालाय. अगदी येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर मोठा फटका दाखवणं गरजेचं असेल मोठा गाव दुधानी संघाला. बघा जुम्मापट्टीनं टॉस जिंकलाय. फिल्डिंगसाठी वल्लभ संघ आपण रेडी राहा. टीम स्क्वॉड वल्लभचा रेडी राहा. जसा सामना संपेल वल्लभ संघ आपल्याला आतमध्ये जायचे. धन्यवाद. 12 चेंडू आणि अजूनही 30 धाबेची गरज. 15.00 ची सरासरी राखावी लागेल. मात्र ज्ञानेश्वर सलामीला आलेला फलंदाज स्ट्राईक एंडला मात्र त्याला साथ देत असताना रोहिदास प्रत्येक षटकामध्ये जरी 2 षटकार आले तर सामना मात्र क्लोज होऊ शकेल. कारण चांगलं मैदान आहे. ज्यावेळी चेंडू बॅटला लागतोय निश्चित सीमारेषा पलीकडे जातो. यावेळी मोठा फटका बॅटच्या रडारवर आलाय चेंडू आणि चेंडू पाठवलाय सीमारेषा पलीकडे 6 धावेसाठी. ज्या फटक्याची नितांत गरज होती तो फटका मात्र ज्ञानेश्वर सलामीला का आलाय हे मात्र दाखवत देत असताना यावेळी रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न लागला तर अबाद नाही तर बरबाद. मात्र यावेळी लेग बाय च्या स्वरूपात सिंगल मिळेल. लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळाले आणि सिंगलच्या मदतीने मात्र संघाची धावसंख्या 14 धावा. रोहिदास आपण बॅटिंग पोझिशन पाहतोय. हुक करण्याचा प्रयत्न होता. प्रत्येक चेंडूवर सिंगल रोखण्याचा प्रयत्न वारदोली संघ. प्रत्येक खेळाडू धावा वाचवण्याचा प्रयत्न. कारण ज्यावेळी या षटकामध्ये धावा वाचवल्या तर शेवटच्या गोलंदाजावर प्रेशर राहणार नाही. कारण पहिले षटक मेडन फेकल्यानंतर येणाऱ्या दुसऱ्या षटकामध्ये अवघ्या 7 धावा आणि तिसरं षटक फेकत असताना पहिल्या चेंडूवर षटकार आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यावेळी पंच इशारा करतील की पुन्हा मिळतील या 6 धावा आणि या 6 धावेनं संघाचं धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोचलं गेलाय 21 या धावसंख्येवर. प्रयत्न संधी जरूर आहे. यस नाही अडू शकले. यस बघा संधी असेल. हो ऑफिशियल्स कनेक्टेड नो एनी डिसिजन.
गावदेवी चेरवली आणि ममदापूर हा 5वा सामना असेल. धन्यवाद. ओ टू नारायण चौधरी. निश्चितच ज्या ज्ञानेश्वरच्या बॅट मधून धावा येत होत्या तो ज्ञानेश्वर यावेळी बाद झालाय. सलामीला आला होता मात्र सामना या षटकामध्ये 2 षटकार आल्यानंतर कुठेतरी आपल्या बाजूने आणला गेलाय. अजून या षटकातील काही चेंडूचा खेळ शिल्लक, एक चेंडूचा खेळ शिल्लक असताना धावफलकावर मात्र 22 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. सात चेंडू अद्यापही 15 धाबेची गरज. मोठा घाव धोजानी संघाला पाहायचंय. लक्ष्मण चौधरी मैदानाच्या आतमध्ये, रोहिदास आहे ज्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. स्ट्रेट ऑन चेंडू आहे. क्षेत्ररक्षक मात्र यावेळी बघत राहतील आणि चेंडू जातो यावेळी 4 धावेसाठी आणि या 4 धावेनं संघाची धावसंख्या जर पाहिली 26 या धावेवर जाऊन पोहोचली आहे. आता मात्र 6 चेंडूचा खेळ शिल्लक. विजयासाठी अद्यापही 11 धावेची गरज. साठी 11 धाबेची गरज. 11 धाबा रोखल्या जातील का हेही पाहणं फार गरजेचं असेल. कारण अजूनही रोहिदास आहे, ज्या रोहिदासच्या बॅट मधून मोठे फटके आपण पाहिलेत. त्यानंतर लक्ष्मण चौधरी ज्यानं अगदी चांगल्या पद्धतीच्या क्षेत्ररक्षणाची भूमिका पाहिली आहे आणि चांगल्या झेल पकडले होते तो लक्ष्मण चौधरी. पंचांचं कौतुक करूया. दत्ता भस्मा, संभाजी चौधरी सुरुवातीपासून तटस्थ पंच म्हणून आतापर्यंत त्यांची भूमिका या मैदानावर आपण पाहिली आहे. यावेळी अगदी वेग फार चांगलं, शेवटचं षटक चांगलं फेकावं लागेल अन्यथा सामन्यातून बाहेर पडावं लागेल हे गोलंदाजाला माहीत असताना पहिला चेंडू विनोदनं मात्र डॉट फेकलाय. अगदी या सामन्याची सुरुवात जर पाहिली आहे ज्या संदीपनं एक निर्धाव षटकानं केली आहे. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली जाते. पंचावर या ठिकाणी पंच म्हणून काम पाहतील आमच्या आयोजक मोहन चौधरी आणि संपूर्ण टीम या ठिकाणी लाईव्ह. मनोज भगत आपण यायचं बघा. पंच पहिला चेंडू डॉट आलाय. समीने प्रेशर आहे गोलंदाजावर तितकंच फलंदाजावर. यावेळी पुन्हा एकदा वेग आहे आणि या वेगावर पाहायचंय मात्र पंच यावेळी अवंतर घोषित करताय. अवंतर धाबेनं मात्र संघाचं थोडं समीकरण बदलताना पाहिलं गेलं. येणारे अद्यापही 5 चेंडू विजयासाठी 14 धाबेची अद्यापही गरज असेल. माफ करा 10 धाबेची गरज. पाच चेंडू 10 धाबेची गरज. यावेळी पुन्हा एकदा बॅटची कडा. फलंदाज रोहिदास बाद होताना पाहायला मिळेल. आता कुठेतरी मोठा गाव संघ अडचणीमध्ये येताना पाहायला मिळतोय. डीजे कमी आहे कारण प्रत्येक गोलंदाज जर पाहिलं तर
चांगली गोलंदाजी करतोय. 37 धावा जमवायच्या होत्या, मात्र पहिलं मिडल षटक आल्यानंतर येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजांना चांगली गोलंदाजी केली आहे. तिसरं षटक 18 धावा आल्यानंतर या षटकामध्ये 11 धावेची गरज होती. मात्र आतापर्यंत 2 चेंडू फेकले गेलेत, एक अवांतर धाव खर्च केले गोलंदाज विनोदनं. येणारे अद्यापही 4 चेंडू आणि विजयासाठी 10 धावेची गरज. मोठा गाव संघ अद्यापही या एका मोठ्या फटक्याची गरज असेल. जो वरद मैदानाच्या आतमध्ये वेदला आपण पाहतोय, वरदचा छोटा बंधू आहे, त्याला साथ देत असताना लक्ष्मण चौधरी बॅटवर आला चेंडू तर निश्चित षटकार चौकार जाईल. चांगली फटकेबाजी ज्यावेळी आपण गावाच्या मैदानावर खेळत असताना चांगला सराव आपण त्याचा पाहत असतो, चांगले फटकेबाजी पाहत असतो. मात्र एखाद्या मॅच मध्ये खेळत असताना कुठेतरी प्रेशर असतं, ते प्रेशर पाहायला मिळेल का हे मात्र आपण पाहणं गरजेचं असेल. यावेळी वेद आहे या ठिकाणा प्रत्येक चेंडू डॉट होताना पाहायला मिळतोय. वारदोली संघ कुठेतरी या सामन्यामध्ये आगेकूच करताना पाहायला मिळेल. एक एक डॉट चेंडू आपण ज्यावेळी पाहतो त्यावेळी वारदोली संघाचे पाठीराखे निश्चितच आनंदाच्या छायेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. येणारे 3 चेंडू अद्यापही मात्र एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न वेदने यावेळी मात्र चेंडूला फक्त कट केलाय. दुसरी धाव घेईल का, मात्र लक्ष्मण तो स्वतः थांबवतोय, कारण एखादा मोठा फटका आला तर सामन्यामध्ये निश्चितच विजयाच्या दिशेने जाईल संघ. मात्र येणारे शेवटचे 2 चेंडू आणि विजयासाठी अद्यापही 9 धावेची गरज. दोन चेंडू आणि 9 धावा. लक्ष्मण चौधरी जर यात 9 धावा जमवल्या तर आजच्या दिवसाचा हिरो होईल, कारण शेवटच्या चेंडूवर ज्यावेळी सामना जिंकला जातो त्यावेळी निश्चितच तो खेळाडू संपूर्ण टीमच्या मनामध्ये रुजला जातोय. शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू डॉट पाहायला मिळाला. आता मात्र वारदोली संघ या सामन्यामध्ये निश्चितच विजयाच्या जवळ येऊन पोचला गेलाय. येणारा शेवटचा चेंडू आणि 9 धावेची गरज. त्यानंतर आपण सामना मैदानाच्या आतमध्ये पाहू. चौथा सामना असेल. जुमापट्टी नाणेफेक जिंकली गेली आहे आणि त्यानंतर ते श्री गणेश फणसवाडी बल्लभ या संघ असेल. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय जुमापट्टी संघाने घेतलाय. तर माझी श्री गणेश फणसवाडी वल्लभ संघाला विनंती असेल की आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे आणि लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. मालडुंगा किराणा दुकान ईश्वर सिंग, आपण कुठे असाल तर काळूराम वाघ आपली या ठिकाणी वाट बघताय, तर आपण यायचंय. चला नेक्स्ट मॅच लगेच ऑन होईल. मॅच नंबर 4 पाहणार आहोत. 10चा लॉट्स आहे. आज 9 मॅचेस कव्हर करायचे, 11 सुद्धा वाचलेत. मॅन ऑफ द मॅच आपण टॉस बॉक्स मध्ये देणार आहोत. सर्व आमचे ग्रामस्थ, पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ असतील, आमचे पुरस्कर्ते असतील, प्राप्ती लाईव्ह इव्हेंटच्या वतीनं आज आपण आलेल्या सर्व सन्मान्य पाहुण्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. वेलकम सुस्वागतम, आगतम स्वागतम सुस्वागतम. चला फिल्डिंग टीम जुम्मापट्टीनं टॉस जिंकला, बॅटिंग ते करतील आणि सामन्यातील आपण पाहतो या मॅच मधील पहिल्या सत्राला आपण सुरुवात करणार आहोत. उपस्थितांचं सहर्ष स्वागत. आज आपण 10चा लॉट्स खेळवतो आणि त्यातीलच हा 4था सामना आहे. चला फिल्डिंग सेट करा. वल्लभ संघाला सूचना आम्ही देतो, फिल्डिंग सेट